नमस्कार मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आता खूप काही मोठं वादंग परत एकदा पेटलं आहे. ऑफलाईन वादक याला म्हणता येणार आहे. कारण की ज्या पद्धतीने बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलनासाठी जे तुमच्याकडनं अपेक्षा ठेवल्या होत्या बच्चू कडू शेतकऱ्यांनी, त्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत. कारण याला असं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने नागपूरमध्ये शेतकऱ्यांना सोडून गेलात मुंबईला आणि मुंबईमधनं तुम्ही मॅनेज होऊन आलात, खरं की खोटं? नक्कीच खरं. कारण की ज्या पद्धतीने आता मागचे सगळे व्हिडिओ बाहेर येत आहे, जसं की एक व्हिडिओ मी बघितला ज्याच्यामध्ये आपला देवेंद्र फडणवीस सांगतोय की माझ्या एका फोनवर बच्चू कडू मॅनेज झाला आणि बच्चू कडूने तिथे गुवाहाटीला गेले. मग याचा अर्थ काय समजायचा? आम्ही मुंबईला जाऊन मॅनेज झालेत का? अरे त्या शेतकऱ्यांचं एवढं भलं मोठं नुकसान झालं, तुमच्या आशेवर आंदोलन पेटवलं तुम्हीच ना. तुम्हीच सगळ्यांना नागपूरला बोलवलं, कोणी आपल्या सगळे कामधंदे सोडून गेलेत आणि तुम्ही तिथे मॅनेज होऊन आलात. काय तुम्हाला भेटलं? काय दिलं? काय गाजर दिलं? कसल्या पद्धतीने काय गोष्टी झाल्या? या सगळ्यांचा हिशोब लागणं गरजेचं आहे. बच्चू कडूंची आता अजून एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं प्रहार जनशक्तीचं भलं मोठं कार्यालय, 70 एकरची जमीन, त्या 70 एकरच्या जमिनीमध्ये फळबागा वगैरे. मग आणि कधी तुम्ही दाखवता की आम्ही पत्र्याच्या घरात राहतो. मग याला अर्थ काय? तुम्ही एकीकडे कारखाने, उलन कारखाना, कपड्यांचा कारखाना, हे सगळं तुमच्या नावावर असलेली प्रॉपर्टी. मी नाही, असा एक व्हिडिओ मी व्हायरल बघितला की ज्याच्यामध्ये सगळं काही तुमच्या नावावर आहे आणि तुम्ही एकीकडे म्हणता की आमच्या नावावर काहीच नाही आहे. दुसरीकडे तुम्ही राजू शेट्टी वगैरे अजून जे काही बडे नेते गेले, देवेंद्र फडणवीस, ज्या पद्धतीने तुम्हाला विचारण्यात येत होते प्रश्न, त्यावेळेस तुम्ही सांगितले की आता या वर्षाचे शेतकरी माफ होतील किंवा मग मागच्या वर्षाचे काय, तर असे गोलमालचे उत्तरं तुम्ही दिले. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी तिथे जमला होता. मग ती सरसकट म्हणजे काय? फक्त ह्या वर्षाची नव्हती, ती होती मागच्या 2, 3, 4 वर्षांपासून जे काही पेंडिंग होती ते सगळ्यांसाठी ही सरसकट कर्जमाफीची घोषणा होती आणि त्यासाठीच सर्व शेतकरी जमला होता. मग जर शेतकऱ्यांनी रेग्युलराईज केलं असेल आणि या वर्षाचं त्यांचं पेंडिंग असेल, तर मग त्यांना देखील मिळणं गरजेचं आहे कर्जमाफी. किंवा ज्यांचे मागचेच थकीत असतील आणि त्यांच्याकडे यावर्षीच पैसा नव्हता तर त्यांनी ते भरले नाहीत, मग त्यांचं देखील माफ होणं गरजेचं होतं. आता 6 महिने म्हणजे, अरे बच्चू कडू बाबा, तू 31 मार्चपर्यंत हे कर्ज आपल्याला पुनर्गठित करावं लागतं, ते भरावं लागतं. तेव्हाच कुठं आपल्याला ते जूनमध्ये जाऊन आपल्याला नवीन कर्ज मिळतं. मग आता जर तुम्ही जूनपर्यंत वेळ घेत असाल तर शेतकऱ्याच्या तोंडाला तुम्ही पानच पुसली आणि शेतकऱ्यांचा भरोसा तुमच्यावरनं आता उठलेला आहे. या ज्या पद्धतीने तुम्ही मॅनेज झालात मित्रांनो, हे चुकीचं आहे. आणि त्यातल्या त्यात आपले तिथे जे काही शेतकरी बांधव आले होते त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले. मग गुन्हे दाखल करण्यासाठीच शेतकरी तिथे आंदोलनाला गेला होता का? या बाबतीमध्ये मानावं लागेल ते मनोज जरांगे पाटलांना. मनोज जरांगे पाटील, जोपर्यंत आम्हाला सरसकट आरक्षण किंवा आम्हाला हैदराबाद गॅजेट किंवा काहीतरी GR काढा आणि लवकरात लवकर जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत कुठेच हालणार नाही, असा जो काही पवित्रा त्यांनी घेतला होता. आणि एकमेव, मी तर म्हणतो महाराष्ट्रातील एकमेव माणूस म्हणजे मराठा आरक्षणाचा जनक किंवा सर्वेसर्वा जरी म्हटलं तरी चालेल, की आपल्याला मॅनेज करता आलं नाही, कोणालाच मॅनेज करता आलं नाही, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि मनोज जरांगे पाटील मॅनेज झाला नाही आणि म्हणूनच त्यांना मराठा आरक्षण मिळालं. जर तुम्ही देखील मॅनेज झाला नसता, मुख्यमंत्र्याला साल्याला पळवत जर तुम्ही नागपूरला बोलवलं असतं आणि हेच जर आदेश तुम्ही नागपूरमध्ये घेतले असते ना, तर एका वेळेस तरी शेतकऱ्यांची तुमच्यावर अपेक्षा राहिली असते किंवा तुमचे आभार मानले असते. पण तुम्ही गेलात मुंबईला, शेतकरी पडला नागपूरमध्ये. हे सगळं चुकीचं गणित झालं आणि म्हणूनच आता शेतकरी नाराज आहे. कर्जमाफी नाही मिळाली आणि पुढच्या 6 महिन्यात देखील हे देवेंद्र फडणवीस अशाच पद्धतीने लोकांना मूर्ख बनवणार आहे.